जिजाऊ बोलते, राजमाता बोलते, मातीच्या कुशीतून स्वराज्य घडवणारी आई आज तुमच्याशी बोलते. मी केवळ एका राजाची आई नव्हे, मी विचारांची जननी आहे. मी तलवारीला धार देणारी नाही, मी माणसाच्या मनाला धार देणारी आई आहे. मी माझ्या लेकराला झुलवताना अंगाई गीत गात नव्हते, मी त्याला स्वराज्याची स्वप्ने ऐकत होते. शुभा, तू राजा होशील असे मी नाही म्हणाले. शुभा, तू जनतेचा राजा होशील असे मी त्याच्या रक्तात रुजवले. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात भीतीही नव्हती, कारण मला माहित होते जो मुलगा आपल्या आईच्या शब्दांवर वाढतो तो कधीच गुलामी स्वीकारत नाही. मी शिवबाला सांगितले, शत्रूशी लढता लढता मरण आले तरी बेहतर, पण अन्यायाशी कधीच तोडजोड करू नकोस. तू तलवार उचलशील, पण ती आबरू लुटण्यासाठी नाही, आबरू वाचवण्यासाठी असली पाहिजे. मी शिवबाला शिकवले, राज्य म्हणजे फक्त सिंहासन नाही, राज्य म्हणजे जबाबदारी आहे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी पुसणे हेच खरे राजपण आहे. आज मला अभिमान आहे, कारण माझ्या शिवबाने केवळ किल्ले जिंकले नाही, त्याने माणसाची मनं जिंकली. त्याने धर्म, जात, भाषा यांच्या भिंती तोडल्या आणि स्वराज्याची मजबूत पायभरणी केली. पण ऐका, मी फक्त इतिहास नाही, मी आजही जिवंत आहे. आजच्या प्रत्येक आईत जी मुलाला संस्कार देते, आजच्या प्रत्येक शिक्षकात जो विद्यार्थ्यांना दिशा देतो आणि आजच्या प्रत्येक तरुणात जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, तिथे मी आहे. आज मी तुम्हाला विचारते, तुमच्या मार्गदर्शक जागा आहे का? तुम्ही अन्याय पाहून गप्प बसता की सत्तेसाठी उभे राहतात? लक्ष ठेवा, स्वराज्य तलवारीने मिळत नाही, स्वराज्य विचारांनी मिळते, आणि विचार जर जिजाऊचे असतील तर इतिहास घडायला वेळ लागत नाही. मी जिजाऊ बोलते, एक आई म्हणून, एक राजमाता म्हणून आणि तुमच्या अंतःकरणातला आवाज म्हणून. उठा, संस्कार जपा, स्वाभिमान जपा आणि स्वराज्याचा विचार जिवंत ठेवा. धन्यवाद.